या ठिकाणी राजा दशरथजी अगोदर जेव्हा प्रसाद द्यायचा होता तेव्हा कौशल्य मातेला अगोदर दिलता आणि म्हणून त्यांनी आता विचार केला की कैकेयीकडे अगोदर जावं, कैकेयीला अगोदर डोहाळे विचारावे. आणि कैकेयीच्या इथं जे दुःख झालं ते तुम्ही सगळ्यांनी ऐकले महाराज. आणि आता सुमित्रा मातेकडे आलेले आहेत, विचारू लागलेले. थोडासा आनंद झाला कारण आल्याबरोबर कमीत कमी या तरी म्हणले. नाहीतर गंमत अशी आहे की जरा आलो आणि माघारी जायला जर थोडा उशीर झाला, गाडी लागली नव्हती काय, रिक्षा भेटला नव्हता काय, या न्यायाचे उत्तर भेटत असतात महाराज. परंतु सुमित्रा मातेकडे राजा दशरथजी आलेले आहेत. आनंद वाटला, पूजा केलेली आहे. आता महाराजांनी अगदी सुंदर, मला वाटलं होतं सुमित्रा मातेचं पूर्ण कौतुक महाराज सांगतो, पण अगोदरच माघार घेतली महाराजांनी. असू द्या, या ठिकाणी आनंद वाटलेला डोहाळे. त्या ठिकाणी राजा दशरथजी सुमित्रा मातेला विचारू लागले, ज्येष्ठाची जे ज्येष्ठ सेवा ते मज द्यावी नर देवा, हेची आवडी माझी जीवा, सत्य स्वभावा प्रित्यार्थ. हा काय मागितलं सुमित्रा मातेनं, हात जोडलेले आहेत. आणि हे प्रभू, स्त्रीचे प्रभू, स्त्रीचे देव असणारे तिचे मालक आहेत महाराज. म्हणून हात जोडलेले सुमित्रा मातेनं आणि बोलू लागलेली आहे, हे पतिदेवा, थोरल्याची सेवा, ज्येष्ठाची ज्येष्ठ सेवा, जी पहिलं काम मी करावं थोरल्याचं, एवढंच मला मागणं असणार त्या ठिकाणी द्या असं. आणि सुमित्रा माता राजा दशरथजींना मागू लागली. ज्येष्ठ सेवेचे निज सुख मज आहे अत्यंतिक, तुम्ही द्यावे हेची एक नावडे आणि विषय मज. सुमित्रा माता बोलू लागलेली, हे महाराज, थोरल्याची फक्त सेवा द्या. थोरल्याच्या सेवेमध्ये जो आनंद आहे तो आनंद असणारा बाकीकडे कुठंच नाही महाराज. त्याची सेवा मला निरंतर अखंड आयुष्यभर असणारी सेवा घडावी, एवढंच मागणं द्या. मातांनो, एक विचार करा, आपल्याला कधी वाटतं का थोरल्या माणसाचं काम ऐकावं? इतका एक कमकुवतपणा आहे महाराज मातेकडे, एक कमकुवतपणा, प्रत्येक मातेकडे कमकुवतपणा आहे. दोन सख्या बहिणी एकाच घरामध्ये जरी दिल्या सख्या भावांना तरी त्या वेगळं ठेवल्या विना राहणार नाहीये. हा गुण असणारा फक्त स्त्रीकडे. मी नावं ठेवणार नाहीये, परंतु सख्या बहिणी जरी असल्या तरी कधीच एक ठिकाणी राहू शकणार नाहीये. ही मात्र सुमित्रा माता बोलू लागलेली आहे. या ज्येष्ठाच्या थोरल्याच्या सेवेमध्ये जो आनंद आहे ना, तो अगदी आगळा वेगळा आहे आणि तोच मला प्राप्त व्हावा असं मागणं राजा दशरथजीकडे मागू लागली. नावडे वस्त्र दिव्यान, नावडे राज्य त्रिभुवन, नावडे स्वर्ग ब्रह्म सदन, ज्येष्ठ सेवेचा चोनी. या ठिकाणी सुमित्रा माता बोलू लागलेली आहे, ज्येष्ठ सेवा, थोरल्याची सेवा वाचून मला वस्त्र आवडत नाहीयेत, अलंकार आवडत नाहीयेत. पूर्ण रामायण पूर्ण होऊ द्या महाराज. सुमित्रा मातेने एकही अलंकार कधी मागितलेला नाहीये आणि म्हणून तिच्याकडे काहीच दोष नाही. या ठिकाणी स्वर्गाचं सुख सुद्धा या थोरल्याच्या सेवेपुढे मला नको आहे अशी ही सुमित्रा माता आणि त्या ठिकाणी मागणं मागू लागली. ऐसे स्वामी प्राणपती तुझे पाय सेव्या सती, ज्येष्ठ सेवेची अति प्रीती, डोळे निश्चिती हे माझे. पायावर डोकं टेकवलं सुमित्रा मातेनं आणि मागू लागलेले, पुन्हा पुन्हा मागू लागलेले, फक्त मला थोरल्याची सेवा द्या, थोरल्याची सेवा द्या. थोरल्याचा जर विचार केला ना महाराज तर अर्धा भाग असणारा कैकेयी मातेकडे गेलेला आहे. थोरला असणारा सवतीचा मुलगा असणार आहे तरी थोरल्याची सेवा अगदी पुन्हा पुन्हा नम्र होऊन सुमित्रा माता त्या ठिकाणी मागू लागली. ऐकोनी ऐसे वचन रायाचे विस्मित मन, हिचे डोळे विलक्षण
दिसे सुलक्षण सर्वार्थी. राजा दशरथाचं विस्मित मन झालं महाराज डोहाळा ऐकून. आणि खरंच ही एक स्त्री आहे, खरंच ही एक लक्ष्मी आहे. हिचा असणार डोहाळा ऐकून याला आनंद झालेला, विस्मित झालेला राजा दशरथजीला काय करू लागले पुढं. एक पायसाचे ताट वसिष्ठे भाग केले चौकट. तिचे डोळे का बिकट हिचे अतिश्रेष्ठ परमार्थी. या ठिकाणी असणारा राजा दशरथजी मनाला विचार करू लागलेले आहेत विस्मित होऊन. एकाच पंचतत्वातले आपण सगळेजण आहोत. एवढं एकाच पंचतत्वातले असताना सुद्धा सगळ्याचा जन्म पृथ्वी तत्व, सूर्य तत्व या जलतत्वातूनच झाला ना महाराज. तरी सुद्धा आपण वेगवेगळे का. या ठिकाणी राजा दशरथजीने विचार केला, त्या अग्निकुंडामधून एकच पायस पात्र बाहेर निघालं. एकच तो प्रसाद असणारा बाहेर निघाला. तोच प्रसाद असणारा कौशल्या मातेला, त्या सुमित्रा मातेला, कैकेयी मातेला दिलेला आहे. कैकेयी मातेचे डोहाळे विचित्र असावे. थोरल्याला असणार त्या ठिकाणी वनामध्ये झाडावं, त्याचं मुख सुद्धा 14 वर्ष इकडं बघता येऊन, त्याला इकडची वार्ता कळून येईन, हिला तिकडं कळून येईन. आणि सुमित्रा मातेचं मात्र ज्येष्ठाची सेवा मागावी. काय विचित्र आहे हे, असं राजा दशरथजींना वाटू लागलं. तिचे भाग नव्हती स्वतंत्र पोटीचा गर्भ तो सावत्रा. या लागी ते अपवित्र डोळे होती कैकैसी. एकनाथ महाराजांनी अगदी सुंदर वर्णन या ठिकाणी केले. काय म्हणू लागले, राजा दशरथजींच्या मनामध्ये आलं कैकेयीला जो दिलेला भाग आहे तो दुसऱ्याचा भाग आहे महाराज. दुसऱ्याच्या हातावरचा प्रसाद आहे. आणि दुसऱ्याच्या हातावरचा प्रसाद ग्रहण केल्यामुळं हिची बुद्धी भ्रष्ट झाली. आपण खावा का दुसऱ्याचं? मग आपला विचार का. रामायण ऐकत असताना आपण स्वतःचा विचार करावा. आपण दुसऱ्याचं खावं का. आता खात असताना, पोट भरत असताना चांगलं वाटेल, आनंद वाटेल, परंतु नक्की त्याचं दुःख आहे हे लक्षातच असलं पाहिजे. दुसऱ्याच्या वाट्याचं ज्या वेळेस आपण खाऊ त्याच्या वेळेस दुःख होणार आहे हे निश्चित आहे. असं राजा दशरथजींना वाटू लागलं. हिचा स्वतंत्र भाग नव्हता, हिच्या वाट्याचा प्रसाद नव्हता. सुमित्रा मातेचा, कौशल्या मातेचा अर्धा भाग हिच्या पोटामध्ये. याच्या अगोदर तुम्ही ऐकलंच असेल, अगोदर नरड्यात जातच नव्हता भाग. तुम्ही ऐकलं महाराज सगळ्यांनी. आमच्या नशिबात दुसरा अध्याय घेतला म्हणून तरी बरं जमलं होईल. असं या ठिकाणी राजा दशरथजींना वाटू लागलं तिचा स्वतंत्र भाग नव्हता, तिचा स्वतःचा भाग नव्हता. आणि म्हणून ती तसं बोलली. काय म्हणतात, सावत्र चरिती मातेसी शनीला तहानी छायसी. कावके पडले सूर्यासी तू माता नवेसी सर्वथा. सावत्र माता असणारी, त्या ठिकाणी असणारी सावत्र मुलाला छळत होती. सूर्याला माहित झालं आणि मग मात्र सूर्याने सांगितलं की तू माता नाहीयेस. असा मागचा अनुभव राजा दशरथजीच्या मनामध्ये आलेला आहे. तैसे सावत्र गर्भाती येसी या लागी अधम डोळे येसी. नित्य व्हावे मी जगासी वदे गर्भवासी सावत्र. या ठिकाणी असणार म्हणूनच या कैकेयी मातेला या असे डोहाळे असणारे सुटू लागले असतील. कारण हिचा असणारा स्वतःचा प्रसाद नाहीये, सावत्र प्रसाद आहे. म्हणून असणार हिला हिची बुद्धी भ्रष्ट झाली असेल. त्याने त्याच्यामुळे काय व्हावं, मी या ठिकाणी जगामध्ये निंदे व्हावं, माझे असणारी निंदा व्हावी. आता हिला जर असणार त्या ठिकाणी हिचा वध करावा तरी भानगड आहे. असं या ठिकाणी राजा दशरथजीच्या मनामध्ये विचार होता. सुमित्रा भाग स्वतंत्र या लागी डोळ्याती पवित्र. रायांचे निवाले दिवार हर्ष निर्भर तो झाला. सुमित्रा मातेचा भाग असणारा प्रसाद स्वतंत्र आहे मला. तिच्या स्वतःच्या हातावर वशिष्ठ गुरुने दिलेला भाग आहे, तो तिच्या वाट्याचा आहे. आणि म्हणून असणारे तिने मागत असताना
त्या ठिकाणी लक्ष विचलित झालं नाही पाहिजे बरं का. कैकईचं लक्ष विचलित झालं म्हणून परसाद गेलता, आणि परसाद गेला म्हणून आतापर्यंत त्या बाईचं कोणी नाव सुद्धा ठेवलं नाही. खराच जर पाठीमागे इतिहास पाहायचा म्हणलं, विचार करायचा म्हणला, तर कैकई मातेसारखं योगदान रामायणामध्ये कोणाचं नाही. एकदा प्रभू रामचंद्राने जो माणूस भक्ती करतोय ना त्याच्या मनामध्ये दृष्टांत होत असतात. प्रभू रामचंद्राचा दृष्टांत आहे कैकई मातेला, माते माझ्यासाठी मागून घे. तो जर नाही मागितलं ना मग ह्या जडजीवांचा उद्धार होणार नाही. जगामध्ये जे झाडं झुडप आहेत ना, जे झाडं झुडप बनवून ऋषीमुनी बसलेत ना, त्यांचा उद्धार होणार नाही. म्हणून सगळ्यात जास्त योगदान असणार कैकई मातेचं, तरी सुद्धा तिचं कोणी नाव घेत नाही. संसारात सुद्धा तसंच आहे महाराज. जो जास्त मरमर 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 करतो ना त्याचं सुद्धा कोणी नाव घेत नाही. आणि नाही नाव घेतल्यामुळं म्हातारपणी त्रास होत असतो. मी एवढं मोठं केलं, बाराशे खांद्यान, तरी सुद्धा माझं कोणी काहीच म्हणत नाही, म्हणून त्रास होत असतो. गाच गिळत नाही महाराज. ज्या शरीराला आपण आलोय ना, या पृथ्वी मधून असणाऱ्या जन्माला आलोय ना, याच पृथ्वीमध्ये आपल्याला काढलं जाणार आहे. त्याच्यामुळं कोणी जेव्हा म्हणू द्या, कोणी तुमचं नाव नाही घेऊ द्या, काही हरकत नाही. नाव आपण जन्माला आल्यावर ठेवलंय ना, अगोदर होतं का नाव आपल्याला? नव्हतं महाराज. आपण जन्माला आल्यानंतर नाव ठेवलंय. त्याच्यामुळे आपलं नाव कोणी घेऊ अथवा न घेऊ, आतापर्यंत जे जे केलंय ना ते प्रभू अर्पण, भगवंताला अर्पण केलं पाहिजे, आणि मग सुखाला पारावार नाही. आजपासून आज 8 दिवसापर्यंत असं करून बघा. जे आजपर्यंत केलं ते पूर्ण विसरा. आपण काहीच नाही केलं. इथून पुढे आपल्याला जगायचंय, इथून पुढे आपल्याला जेवायला लागणार आहे, इथून पुढे आपल्याला वस्त्र लागणार आहे. म्हणून जगा, दुःख व्हायचं काही कारण नाही. या ठिकाणी असो, मी थोडासा बाहेर गेलो, माफी मागून आणखी माघारी येतो. सुमित्रा मातेच्या घरी आल्यामुळं, सुमित्रा मातेनं ज्येष्ठाची सेवा मागितल्यामुळं आणि राजा दशरथजीला अगदी आनंद झाला. काय बोलू लागले? मग उठोनी उल्हासेसी सुमित्रा लिंगी हृदयसी, जे जे डोळे निज मानसी, ते ते पावसी मदनुग्रहे. आणि मग त्या सुमित्रा मातेला असणार राजा दशरथजीने हृदयाला धरलं. महाराजांनी बोलू लागले, जे जे तुझ्या मनामध्ये आहे ना ती तुझी इच्छा पूर्ण होईल, असा आशीर्वाद राजा दशरथजीने सुमित्रा मातेला त्या ठिकाणी दिलेला आहे. नाना अलंकार भूषण राजा त्यासी ओवाळला, तिसी करवी निर्मलोन, द्विजा दे दान नाना वस्त्रे. डबल घ्या महाराज. नाना अलंकार भूषण राजा त्यागी ओवाळुना, तिसी करवी निंबलोना, द्विजा दे दान नाना वस्त्रे. आणि मग नाना वस्त्र, नाना अलंकार न मागता भरपूर काही मिळत असते महाराज. प्रभूंना सुद्धा काही मागायचं नाही, सेवा करीत राहायची, सेवा करीत राहायची. सेवा करत असताना तुमचं वज प्रभूवर एकदा झालं का, प्रभू असणारा तुम्हाला मनानं त्या ठिकाणी आणून देत असतो. असं या ठिकाणी असणार असेच अलंकार वस्त्र राजा दशरथजीने सुमित्रा मातेला त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता राजा दशरथजी कौशल्या मातेच्या घरी जाणार आहे. आणि बरं झालं, माझी बुद्धी कमी असल्यामुळे मला वाटतच होतं की कौशल्या मातेचे डोहाळे सांगण्यासाठी अनुभवी माणूस लागत असतो, त्याला अनुभव असणारा माणूस असावा लागत असतो. बरं झालं योगानं मसुराम दादाचं नाव असणं ज्येष्ठ आहेत, गुरु आहेत. आणि मग आता इतके त्या कौशल्या मातेचे जे डोहाळे आहेत ना महाराज, अगदी ब्रह्मरस त्याच्यामध्ये ओतलेला आहे. तो ब्रह्मरस असणारा ओतलेला जो आहे तो आपल्या पात्रामध्ये घ्या आणि आपल्या पात्रामध्ये घेऊन तो ग्रहण करा महाराज. नका का त्या पद्धतीने आपल्याला वर्तन करणं होईना, परंतु इथं बसलेला आहात ना 10-20 मिनिट, तिथपर्यंत तो रस अमृत ग्रहण करा. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव